नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये मी प्रसाद काथे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पटकन पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये आज आत्ताच्या घडीला चर्चेत असलेल्या 3 महत्त्वाच्या बातम्या कोणत्या आहेत। अत्यंत त्यातली स्वाभाविकरित्या पहिली बातमी आहे ती शरद पवारांच्या तब्येतीची। शरद पवार यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांना तापाचा संसर्ग झाल्याचं कारण त्यांच्या तब्येतीवर उपचार करण्यासाठी ठरलंय। निमित्त शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन पवारांच्या तब्येतीची विचारपूस करायचं ठरवलंय। दुसरी बातमी आहे कोकणामध्ये सिंधुदुर्गात 5 अपक्ष निवडून आलेले आहेत आणि नितेश राणेंना याचा प्रचंड संताप आलेला आहे। पराभूत उमेदवार कोणाचे आहेत आणि त्यांना पराभूत करण्यासाठी कोण झटत होतं असा सवाल करत नितेश राणे यांनी भारतीय जनता पार्टीचं नाव घेऊन भाजपालाच हरवणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा दिलाय। हे सगळं म्हणत असताना त्यांनी रवींद्र चव्हाण यांचं नाव वापरलं जातंय असंही सांगून पक्षांतर्गत प्रकरणात सूचक इशारा केलाय। तिसरा मुद्दा आहे तो महायुतीच्या विजयाचा। फडणवीस, शिंदे आणि पवार या महायुतीला राज्यामध्ये उत्तम यश मिळालेलं आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे 80% अधिक निकाल लागलेत आणि महायुतीनं यात एकत्रितरित्या बहुमतापेक्षा अधिक यश संपादन केलेलं दिसतंय। आता आपण वळणार आहोत बातम्यांच्या विश्लेषणाकडे।